पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादा प्लीज ऐक ना, दादा नको ना सगळं, दादा कशी बदल मी आवडतो तुझ्यासोबत या या हॅलो बबन, हेल्मेट कुठे? काय हे शोधतोयस? आज आलायस, पुढच्या वेळी आलास ना ते गेट उघडायचं सोड, तुझं हेल्मेट तुझ्याच डोक्यात घालेन। बोलतोय ना शांत, हा कशाला आवाज चढवतोयस? झाले ना काम सुनलं? हा लक्षात ठेव, तशी आनंदी माझी बहीण आहे ना, तशीच वर्षाताई पण माझी बहीण आहे। त्यांच्याशी वाईट वागलास तर तुझंच हेल्मेट तुझ्या डोक्यात असं घालेल ना की हेल्मेट घालायला डोकंच उरणार नाही, समजलं काय? राघव साहेब सभ्य आहे म्हणून त्यांनी तुला फक्त शब्दाने फटकारले, मी फटकेच देईन। चल निघ, निघ। त्या दिवशी काय बोललो होतास रे? नाक्यावर दिसलो की गेट उघडायचं। आता मी तुला सांगतो, नाक्यावर दिसला ना तिथं येऊन मारेन तुला, समजलं काय? काय सुरुवात करू? हा चल निघ, चल चल, परत दिसलास तर बघ। वर्षाताई शांत व्हा, शांत व्हा बरं, घाबरू नका वर्षाताई, ते गेले आता। खरं तर आमचं चुकलं, आम्ही तुम्हाला एकटीला सोडायला नको होतं। आम्हाला वाटलं तुमच्याशी बोलायला आलेत, भांडण मिटवायला आलेत। हो ठीक आहे, ठीक आहे, अशी माणसं खरंच कधी सुधारणार नाही, पण आता काळजी नका करू, तुमचे भाऊ आहेत ना तुमच्या सोबत, हा मी आहे तुमच्या सोबत, आम्ही आहोत वर्षाताई तुमच्या सोबत, बस आता नाही रडायचं। मला माफ करशील? अगं कुठल्या आईला वाटतं ना आपल्या मुलीचा संसार मोडावा, मलाही नव्हतं वाटत, म्हणून मी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो ते जोडण्याचा, म्हणून त्या हैवानासमोर हात पसरले, पदर पसरला, भीक मागितली, भीक म्हणून मागितली, तुझ्यासाठी मागितली सोन्या। मला काय माहित होतं एवढ्या विश्वासाने मी त्याच्या हातात तुझा हात दिला, तोच माणूस तुझ्या अंगावर हात उगारेल नव्हतं का मला माहिती?
माझं चुकलं बाळा. मी असताना जर तो तुझ्या अंगावर हात उगारतो, नसताना त्याने तुला किती मारलं असेल. खूप लागलं का ग? खूप लागलं राजा, खूप 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 लागलं का माझ्या पिल्लाला? खूप खूप लागलं. मला माफ करशील? मला एकदा मला म्हण, मी आई तुला माफ केलं, एकदा म्हणशील का ग? कसं कळणार मला सांग वर्षा? कसा होता तुझा स्वभाव? चंचल होता. कुठलीच गोष्ट तुला फार काळ आवडत नसायची. मला वाटलं तुला नाही करायचा संसार, तुला कंटाळा येतो कामाचा, तुला त्या घराचा, म्हणून इथे येऊन बसते असं मला वाटायचं. माझं काय चुकलं ग? मला नव्हतं समजत. माझ्या हसणाऱ्या खेळणाऱ्या मुलीच्या डोळ्यामागचं दुःख मला नाही कळलं. मी नाही समजून घेण्याचा प्रयत्न केला. माझं चुकलं बाई, माझं चुकलं. मला नाही कळलं ग राजा. माझ्या पोटच्या गोळ्याचं दुःख मला नाही कळलं. कशी आई आहे का मी? म्हणतात ना, दिसतं तसं नसतं. खरं आहे ते. नाही कळलं मला. मला एकदा माफ कर सोजा. तुझी आई साधी आहे. मला नाही, मला माफ कर बाई. आनंदी मला तू पण माफ कर बाळा. आई अहो काय? मी तुला पण दोष दिला. माझ्या मुलीचा संसार म्हणला म्हणून तुला पण मी दोष दिला. खरंच तू वाचवलं ग माझ्या लेकराला, तू वाचवलं. संसार म्हणणं वाईटच असतं, पण तू नसतेस ना, तर त्याच्यापेक्षा काहीतरी वाईट घडलं असतं माझ्या पोरीसोबत. बाई ग, कसे आभार मानू तुझे, कसे आभार मानू ग राघवा. अरे खरं तर आई आहे मी अशी उभी राहायला पाहिजे होती तुमच्या पाठीशी, पण नाही, मी अडथळा बनत गेले. तुम्ही जे करत होता त्यात अडथळे आणत होते. मी काय करू? कुठे गेली होती माझी बुद्धी? राघवा मला माफ कर रे, मला माफ कर राजा, मला माफ कर रे दादा माझ्या. हे असे तर आपण एकत्र राहिलो ना, तर त्या अतुलची काय हिम्मत आपल्या वर्षाला त्रास द्यायची? मी आहे तुमच्या बरोबर, सोडणार नाही अशीच. वर्षाताई, झाला कांदा? होत झालं. किती छान बारीक चिरलाय हा तुम्ही, मस्तच. वर्षाताई मला सांगा, तुम्हाला सुकी मच्छी आवडते का? नाही, मी फार खाल्ली नाही कधी. की पाय माझे कधीच नाही खाल्ले तुम्ही? येते रविवारी बनवते तुमच्यासाठी, आवडेल तुम्हाला. वर्षाताई, आज खूप छान दिसताय तुम्ही. मी? अगं, नेहमीचेच तर कपडे घातलेत, त्यात काय छान? नाही म्हणजे वेगळं दिसताय, सुंदर दिसताय तुम्ही आज, खरंच अगदी. तरीच तुझं आनंदी. माझं माहित नाही, पण आज तू खरंच खूप छान दिसतेस. मी? हा, काय ग आज साडी वगैरे? हा,
तुला खरं सांगू का, तू खूप छान साडी नेसतेस. मला आवडते का साडी नेसायला? मी मदत करेन तुम्हाला नेसवायला, खरंच. हा, ते बघू आपण. पण काय काय स्पेशल, काय साडीचं कारण काय स्पेशल? काही नाही. नक्की काही नाही. जाऊ दे, सांगून टाक मला. नाही हो वर्षाताई, असं काहीच नाही. सांग. तरी पण खरंच काही नाही. ते बरेच ते दिवस आपण फिरायला गेलेलो तेव्हा दादा काही वर्षाताई, खरं सांगू का, मी खूप दिवस झाले साडी नेसली नव्हती, म्हणून म्हटलं की नेसावी. बर. मग हे कानातले का नवीन? ते कुठे गेले तुझे नेहमीचे कानातले, तू बनवलेले, रंगवलेले? हे ह्यांनी आणलं होतं ना. नाही नाही, खूप दिवस झाले हे पण घातले नव्हते. हो, यांनी आणले होते. की बाय माझे वर्षाताई, यांना चहा द्यायचा आहे. तुम्ही पण घेणार ना चहा? घेईन. हा, तुम्हालाही देते हं चहा. बसा बरं तुम्ही. बसते बसते, मी बसते. पण तू कारण अजून सांगितलं नाहीस मला. हे बघा, तुमची भाजी पण तयार झाली. खूप हुशार आहे बरं का तुमची भाजी. बसा बरं तुम्ही. बसते, मी बसते. तू कारण सांगतेस ना? अहो वर्षाताई, काही कारणच नाही. चहा घ्या. थँक्यू. बसा. बाबा, हे घे. हे काय? आज क्रिसमस आहे की नाही? मग क्रिसमसच्या सामानाची लिस्ट आहे. लिस्ट काय ह्याच्यात? ट्री आणायचंय, रीत आणायचंय, आणि या स्टॉकिंग्स पण आणायचे. सगळं बोलून तर दाखवते, मग लिस्ट कशाला दिली आहेस? कारण तू विसरतोस. आणि स्टॉकिंग्स मला हवेत. म्हणजे कसं आहे ना बाबा, त्याच्यात सेंटा गिफ्ट टाकून जाईल, आणि गिफ्टची पण लिस्ट आहे त्याच्यात. आणि बाबा, हे सगळं आज मला हवंय. क्रिसमस सेलिब्रेट करायचं आहे मला. बाळा, मी काय म्हणतो ऐक ना, या वर्षी नको, आपण पुढच्या वर्षी क्रिसमस सेलिब्रेट करूया. मला क्रिसमस सेलिब्रेट करायचं आहे, आणि मला क्रिसमस ट्री पण लावायचा आहे. अरे वा, घरात झाड लावणार आहे आपण? झाड नाही ग, क्रिसमस ट्री. हो का? म्हणजे ए आनंदी, तुला माहिती नाहीये? बघ बाबा, आनंदीला पण काही माहिती नाहीये. तिला क्रिसमस काय असतं ते कळलं पाहिजे ना रे. आपण तिच्यासाठी क्रिसमस सेलिब्रेट करायला पाहिजे. तिच्यासाठी मला गिफ्ट पण आणावे लागणार आहेत. तिचा या घरातला फर्स्ट क्रिसमस आहे बाबा. चिंगी, तिला अजिबात माहित नाही असं नाहीये. नाताळ ग. हा, नाताळ माहितीये मला. तेच ही मुलं सेलिब्रेट करायचं म्हणताय. हो का? चांगलं आहे. एकदम दिवाळी सारखा. मुलांना सगळ्या सणांची माहिती असली पाहिजे. आता माझंच बघा, नाताळ माहितीये पण कधी साजराच नाही केला मी. तीच माहिती मी तुला करून देणार आहे आनंदी. बाबा, आता आनंदीसाठी तरी सगळं करायला हवं. अहो, आता एवढं म्हणतीये ती, तर करूयात ना नाताळ साजरा. असंही घर जरा शांत आहे. ह्या निमित्ताने उत्साह येईल. ये, आपण आणूया घरी उत्साह. उत्साह. हा, तेच उत्साह. बाबा, करूया ना क्रिसमस साजरा? अहो, करूया ना. बरं ठीक आहे, करूया. ये, जिंगल बेल जिंगल ऑल द वे. बरं, बरंच काही सामान आणून द्यावं लागणार आहे. मॅडमने लिस्ट दिली आहे, इतकी मोठी लिस्ट आहे. हे राहू दे, मी आधी हिचं सामान आणतो, मग ऑफिसला जातो. हो. आनंदी, ही स्टिक तिकडे लाव. हा, दे. ए आनंदी, चिंगी सांगते तसं कर ग. होय.
फार हुशार आहेस ना तू. मला नसतं जमलं बाई हे सगळं. मग तू मला गणपतीमध्ये मोदक शिकवला, गणपती बाप्पा बनवायला शिकवला, दिवाळीला फराळ केला आपण. हो मग आता हे मला करायला हवं ना. हो हो आजीबाई हो. मी आजी आहे. मग आपली आजी तर म्हातारी असायला पाहिजे होती ना. तिचे केस सँटा सारखे पांढरे असायला हवे होते. ए आनंदी, मस्त वाटतंय ना ग डेकोरेशन. खूप छान वाटतंय. पण करतय कोण? ही छोटीशी चिंगी. चिंगी ही पण एक प्रकारची दिवाळीच आहे ना. हो तर तुला माहितीये, जसं आपण दिवाळीमध्ये फराळ करतो ना, तसं क्रिसमसला पण फराळ करतात, सगळ्यांकडे देतात. हे तू कधीच पाहिलं नाहीयेस. खरं सांगू का चिंगी, मी हे झाडच पहिल्यांदा बघितलंय. म्हणजे चित्रात बघितलं होतं पुस्तकात, पण मला असं वाटायचं की हे फक्त चित्रातच असतं. अगं हे तर काहीच नाहीये. दारावर स्टॉकिंग लावायचे असतात. काय असतं ते? अगं म्हणजे सॉक्स सारखंच असतं. ते लावून काय होतं चिंगी? ते स्टॉकिंग दारावर लावून ठेवायचे. मग रात्री सँटा येतो. म्हणजे नात्या बाबा ना. हो तोच. तो येऊन आपल्याला हवं ते गिफ्ट सॉक्स मध्ये टाकून जातो. आपल्याला जे हवं ते टाकून जातो. हा, आपल्याला जे हवं ते टाकून जातो. त्याला तर न मागता पण कळतं आपल्याला काय हवंय. तुला मी थांब स्टॉकिंग दाखवते. ए आनंदी, ती पिशवी दे ग मला. हे दे. एक प्रॉब्लेम झालाय. या वर्षी मला सँटा काहीच देणार नाही. का? अगं बाबांनी स्टॉकिंगच आणले नाहीयेत. म्हणजे सॉक्स ना. अगं हो ग. हा असा काय करतो बाबा. थांब, मी ना त्याला फोन करून सांगते, मला आत्ता स्टॉकिंग हवेत. चिंगी बाळा. हा, हे बघ, नको करू तू बाबांना कॉल. कामात असतील अगं. आणि बाबांनी एवढं सगळं सामान आणून दिलंय की नाही, मग करूयात ना आपण याच्यात काहीतरी. आणि सॉक्सची पण व्यवस्था करूयात आपण. हे बघ आनंदी, काही चुकलं ना तर माझं गिफ्ट जाईल. नाही नाही, काहीतरी पर्याय असेलच ना. आई, अहो मला सांगायचं ना, मी आणून दिला असता चहा. असू दे ग बाई, 2 पावलं तर जायचं होतं. काय त्यात मोठं. मी काय म्हणते, वर्षाला पण घ्या तुमच्यात. हा, रमेल जरा. उगाच तिला एकटं पण नको ना वाटायला. वर्षाताई, वर्षाताई. आत्तू, लवकर बाहेर ये आत्तू. काय ग? हे बघा आम्ही काय करतोय, नाताळची तयारी. आणि आता चिंगीने सांगितलं ते स्टॉकिंग. तू सॉक्स म्हण चालेल. ते सॉक्स लावायचं म्हणे दारावर. त्यात भेट वस्तू देतो आपल्याला नाताळ बाबा. तुम्ही पण लावा ना तुमचा सॉक्स. पण आनंदी, सॉक्स लावायचेच कुठून? आणलेच नाहीयेत बाबांनी. हो ना. चिंगी थांबा, आलेच मी. ए आत्तू, चल ना चल. अगं चिंगो, चहा तरी प्यायली असेल का माझी लेक?